ते स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरूच्या वेशात महिलांचं शोषण करणाऱ्या या अशोक खरात म्हणजेच कॅप्टन खरातचे आता कारनामे उघड झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आता खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येते। अशोक खरातच्या दरबारामध्ये दिग्गज नेत्यांची मोठी उठबस असल्याचं देखील समोर येते। उपमुख्यमंत्री शिंदे, शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, शिवसेना युबीटीचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे कॅप्टन खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झालेत। याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार निलेश लंकेंचे सुद्धा फोटो समोर आलेत। ते रुपाली चाकणकर आणि खरातच्या कनेक्शनमुळे राज्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरातचे अनेक कारनामे पुढे आलेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक राजकीय नेत्यांची त्याच्या दरबारामध्ये कशी उठबस असायची त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत आणि त्याचप्रमाणे अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा त्याच्या दरबारामध्ये उठबस असायची। अनेक सेलिब्रिटीज सुद्धा त्याच्याकडे यायचे असं देखील कळतंय। सध्या राज्यातले राजकीय वातावरण कॅप्टन खरातच्या या सगळ्या कारनाम्यांमुळे चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे केवळ एकाच पक्षाचे नाही तर अनेक पक्षांचे दिग्गज नेते कॅप्टन खरातच्या या दरबारामध्ये येऊन गेल्याचं पुढे आलेलं आहे। रुपाली चाकणकर यांच्या अडचणी तर वाढल्यात। पाद्यपूजनाचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भेटीगाठी होत होत्या आणि त्याचे सुद्धा फोटो आलेत आणि यावरून सध्या गंभीर वातावरण राज्यातलं झालेलं आहे। मोठं राजकीय वातावरण हे तापलेलं आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। सुषमा अंधारे यांनी घेतलेली पत्रकार परिषद, त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी केलेले गंभीर आरोप यानंतर राजकीय वातावरणामध्ये आणखी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे। एकनाथ शिंदेंचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत। दीपक केसरकर दर महिना दीड महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे। दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत। हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची। सगळे लोक त्यांना भेटले असतील तेव्हा हे कारनामे उघड झाले, पण जे लोक प्रत्यक्ष इथे विधीला बसलेले आहेत, विधी करतायत, त्यांचं पायात तीर्थप्राशन करतायत, ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत। ओ प्रेखादस्वा मारुत स्कॅम जो आहे ज्या प्रकाराने आला आहे बाहेर ते खूप मोठा आहे आणि त्यात रुपाली चाकणकर यांचं नाव येत आहे आणि त्यांचं रेझिग्नेशन जो आहे, राजीनामा याची डिमांड आहे आणि नैतिकताच्या आधारात दररोज नवीन व्हिडिओ समोर येतात रुपाली चाकणकर। नाही, या संदर्भात पोलीस यंत्रणा अतिशय योग्य प्रकारे जो तपास करेल आणि नक्कीच त्या संदर्भातला निर्णय घेतला। प्रदेशाध्यक्ष